जर तुम्हाला सतत पैशाची अडचण येत असेल तर आज सांगणार आहे स्वामी समर्थांचा असा एक मंत्र जो अनेक भक्त धनप्राप्तीसाठी करतात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आध्यात्मिक प्रेरणा या चॅनेलमध्ये. आज आपण असा एक सोपा पण प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत जो अनेक भक्त श्रद्धेने करतात. हा उपाय आहे स्वामी समर्थ यांचा धनप्राप्तीसाठी केला जाणारा मंत्र जप. मित्रांनो, जीवनात पैसा खूप महत्त्वाचा असतो. पैसा नसला की अनेक अडचणी येतात. कधी व्यवसाय अडकतो, कधी नोकरीत अडथळे येतात, तर कधी घरात सतत आर्थिक तणाव निर्माण होतो. अशा वेळी अनेक भक्त स्वामी समर्थांना शरण जातात. कारण स्वामी समर्थांनी स्वतः सांगितले आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भक्तांच्या अनुभवानुसार स्वामी समर्थांचे नामस्मरण केल्याने जीवनातील अडथळे हळूहळू दूर होतात आणि नशिबाचे दरवाजे उघडू लागतात. आज मी तुम्हाला स्वामी समर्थांचा एक सोपा मंत्र सांगणार आहे जो अनेक भक्त धनप्राप्तीसाठी करतात. तो मंत्र आहे ओम श्री स्वामी समर्थाय नमः. हा मंत्र अतिशय शक्तिशाली मानला जातो. हा उपाय करण्यासाठी सर्वात आधी सकाळी लवकर उठा. अंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. शक्य असल्यास शांत ठिकाणी बसा. त्यानंतर समोर स्वामी समर्थांचा फोटो ठेवा आणि तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. मन शांत करा आणि स्वामी समर्थांना नमस्कार करा. यानंतर हा मंत्र जपायला सुरुवात करा. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. हा मंत्र किमान 108 वेळा म्हणायचा आहे. जप करताना मनात श्रद्धा असणे खूप महत्त्वाचे आहे. फक्त शब्द बोलणे नाही, तर मनापासून स्वामी समर्थांना हाक मारायची आहे. अनेक भक्त सांगतात की जेव्हा ते नियमितपणे हा मंत्र म्हणू लागले तेव्हा त्यांच्या जीवनात हळूहळू बदल होऊ लागले. काहींच्या नोकरीच्या समस्या सुटल्या, तर काहींचा व्यवसाय वाढू लागला, तर काहींच्या घरातील आर्थिक ताण कमी झाला. हा मंत्र रोज केल्यास उत्तम, पण विशेष करून गुरुवारी केल्यास त्याचे फळ अधिक मिळते असे मानले जाते. गुरुवारी तुम्ही एक छोटा उपायही करू शकता. एखाद्या गरीब व्यक्तीला गूळ आणि चणा डाळ दान करा. दान केल्याने पुण्य वाढते आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा येते असे आध्यात्मिक शास्त्र सांगते. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मंत्र आणि उपाय हे मार्ग दाखवतात, पण त्यासोबत मेहनत आणि प्रामाणिकपणा देखील तितकेच महत्त्वाचे असतात. जर तुम्ही श्रद्धेने स्वामी समर्थांचे नामस्मरण केले आणि मेहनत केली तर जीवनात नक्कीच सकारात्मक बदल होऊ शकतो. शेवटी फक्त एवढीच प्रार्थना करा, स्वामी समर्थ माझ्या जीवनातील अडथळे दूर करा आणि योग्य मार्ग दाखवा. कारण स्वामी समर्थांचे एक वाक्य आजही भक्तांना धीर देते, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.